नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान सन 2025-26 अंतर्गत तूर सोयाबीन पीक प्रात्यक्षिक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे दिनांक 17/9/2025 रोजी मारुती मंदिर सभामंडपात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोळेगावचे सरपंच सौ सुनीताताई भानुदास काळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विज्ञान केंद्र दहीगावणे येथील शास्त्रज्ञ श्री बर्देसर होते. या कार्यक्रमात श्री बर्देसर यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली, ती आम्ही आपणास पुढे देत आहोत. भाऊ आणि सर्व ग्रामस्थ कधी पण एका हाकेला उपस्थित राहतात. तर सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना मी विनंती करतो मार्गदर्शन करायचं कशावर गेले सकाळपासून 2-4 कार्यक्रम झाले. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ बोलायची काय हे नाही आहे. पण कार्यक्रमाची गेली तर मी आपल्या सर्वांच्या स्वागत करतो. कार्यक्रम जरी सोयाबीनचा असला तरी फील्डमध्ये परिस्थिती आज थोडी वेगळी आहे. प्रचंड पाऊस पडला आपल्याकडे. ज्या गावामध्ये भारी जमिनी आहेत लक्षात, अशा ठिकाणी पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अजून पण होण्याची शक्यता आहे. परंतु मी सकाळच्या कार्यक्रमात मंगळूरमध्ये करून आलो. तुला पण पावसाने आनंदी आहे कारण हलक्या जमिनी आहेत. आता पाऊस कमी होता आणि पडलेला पाऊस थोडा निचरा होऊन गेला आहे. ओढ्याला नाल्याला पाणी गेले, त्यामुळे त्या लोक आनंदी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी आहे. पण आता माझं गावात जोरापूर असल्यामुळे मला गावातली परिस्थितीच्या लोळेगावची काय हे काही सांगण्याची गरज नाही. तर आपल्याकडचं खरीपातलं प्रमुख पीक कपाशीचं पीक आहे आणि तुरीचं पीक आहे. या 2 प्रमुख पिकांमध्ये ज्या ठिकाणी रानात बाहेर पाणी पडत नाही अशा दोन्ही पिकाला धोका आहे लक्षात. कारण आपल्या जमिनीमध्ये तसाच पाण्याचा निचरा कमी होतोय लक्षात. आणि तसंच आपल्याकडे पाण्याचा निचरा मुळात कमी होतोय लक्षात. आणि हा अतिरिक्त पाऊस पडलेला आहे. म्हणजे माझ्या मते गेल्या आठवड्याभरामध्ये जवळपास 250-300 मिलीमीटर आपल्याकडून पाऊस झालेला आहे. तो पण काही तासात पडलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीपेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. ओढ्यांना भरपूर नाल्यांना पूर आल्यामुळे, नद्यांना पूर आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदीचं ओढ्याचं पाणी आपल्या पिकात तिथे शिरलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं हा शेतकऱ्यांचा समोरचा प्रश्न आहे प्रामुख्याने. तर याच्यामध्ये असं कुठलं तंत्रज्ञान, कुठलं एखादं औषध, असं कुठलं खत, अशी काही जादूची काढली नाही आहे. ती फिरवली म्हणजे किंवा औषध मारलं म्हणजे लगेच आपलं पिकं रिकवर होतील किंवा दुरुस्त होतील अशी काही परिस्थिती नाही आहे लक्षात. आता आपल्याला करायचं आहे काय, साधारणपणे या अशा परिस्थितीमध्ये करायच्या उपाययोजना जर आपण पाहिल्या तर उपाययोजना 2-3 गोष्टी आहेत प्रामुख्यानं. पहिली गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये होईल तेवढं साठलेलं पाणी लवकरात लवकर शेताच्या बाहेर काढून देणं लक्षात. आता ही उपायाची काय सांगण्याची गरज नाही, हे तर शेतकऱ्याला माहितीच ऑलरेडी गोष्ट. तर ही गोष्ट करणं गरजेचं आहे. जितक्या लवकर आपल्या पिकामध्ये वापसा परिस्थिती येईल, जितक्या लवकर आपल्या पिकामध्ये वापसा येईल तितकं आपलं पीक रिकवर होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जितका आपल्या पिकामध्ये वापसायला उशीर लागेल तितका आपल्या पिकाला धोका आहे. तसं कपाशीचं पीक चांगलं पीक आहे. त्या पिकाचं नुकसान 100% कधी होत नाही. पाऊस जरी कमी असला तरी काही ना काही उत्पन्न त्या पिकापासून मिळतं. पाऊस जरी जास्त झाला तरी काही ना काही उत्पन्न त्या पिकापासून मिळतं. त्यामुळे 100% निराश होण्याचं काही कारण नाही. फक्त साठलेलं पाणी आज म्हणजे एकच करा, प्राधान्यक्रमाने रानातलं पाणी बाहेर कसं जाईल याकरता विचार करा. हा मुद्दा एक लक्षात. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्या पिकांना अन्नद्रव्य मिळत नाही लक्षात. अशा वेळेला आपल्याला असं वाटलं की पीक आपलं जगू शकतंय, तर त्या पिकांना खालनं अन्नद्रव्याचा आपटेक जो आहे लक्षात, सगळा मुळाचं कार्य बंद झालेलं असतं. मुळांना हवा पोहोचत नाही. अशा वेळेला अन्नद्रव्याचा आपटेक पिकांना करणं शक्य होत नाही. तर त्यावेळेला आपण साधारणपणे वरतून अन्नद्रव्य जर पुरवठा केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो लक्षात. ही एक गोष्ट झाली. म्हणजे अन्नद्रव्याचा पुरवठा किंवा थोडक्यात खतांचा पुरवठा आपला पिकाच्या पानाच्या माध्यमातून करून द्यायचा आहे.
अन्नद्रव्य गरज पडली तर पाण्याच्या माध्यमातून द्यावे लागतात। विद्राव्य खतं बाजारामध्ये जे मिळतात त्यापैकी काही खतं तुम्हाला आपल्याला फवारणीच्या माध्यमातून पिकाला देणं गरजेचं आहे, कारण पिकाला अन्नद्रव्य खाल्लं अपटेक हा बंद झालेला असतो। ही एक उपाययोजना झाली, म्हणजे वापसा येण्याकरता पाणी काढून देणं। जर वापसा निर्माण झाला तर त्या पिकामध्ये शक्य असेल तर अंतर्मशागती करणं। आता पिकं वाढलेली असल्यामुळे अंतर्मशागती करणं शक्य होत नाही। लक्षात ह्या दोन गोष्टी झाल्या। ज्या ठिकाणी पिकाची वाढ भरपूर झालेली आहे, पानं भरपूर आहेत, तुम्हाला सूर्यप्रकाश आणि हवा पिकाला मिळत नाही, अशा ठिकाणी खालचे बोंड सडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंतरप्रवाही एखादं चांगलं बुरशीनाशक म्हणजे कॉपर ऑक्झी क्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिन अशा स्वरूपाची काही जर आपण बुरशीनाशक जर आपल्या पिकाला फवारली तर जी काही बोंड सड होण्याची शक्यता असतं ती शक्यता आपण या ठिकाणी त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो। मी तुम्हाला संभाव्य धोके सांगितलेत, पिकामधले संभाव्य धोके सांगितले, ही एक गोष्ट झाली। तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। इतक्या गोष्टी कपाशी पिकामध्ये करणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, किडीच्या दृष्टिकोनातून दोन किडी महत्त्वाचे आहेत। एक रस शोषणाऱ्या किडीपैकी पांढरी माशी नावाची जी किड आहे त्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा इथून पुढे होण्याची दाट शक्यता असते। जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, झाला तरच त्याला एखाद्या कीटकनाशकाचा फवारा मारायचा। बाजारामध्ये जे काही कीटकनाशक मिळतात त्याच्यामध्ये पोलोपॅगॅस सारखे काही कीटकनाशक आहेत की त्याचा फवारा जर आपण पांढऱ्या माशीकरता मारला तर त्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण होऊ शकतं। पांढरी माशी आली तरच तो फवारा मारायचा, अन्यथा मारण्याची गरज नाही। नंबर 2ची गोष्ट, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव इथून पुढे आपल्या पिकाला होऊ शकतो। गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला इथून पुढे होऊ शकतो। तर या गुलाबी बोंडअळीचं बद्दल आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। गुलाबी बोंडअळीला इथून पुढे काय करायचं इतकंच तुम्हाला मी सांगतो। याच्या पाठीमागे काय करणं शक्य होतं त्याबद्दल मी बोलणार नाही। इथून पुढे काय करायचं, साधारणपणे तरेवरी अमावस्या आहे, बरोबर आहे, अमावस्येच्या काळामध्ये त्या किडीचं रिप्रोडक्शन वाढतं किंवा त्या किडीला पर्यायी खाद्य किंवा त्या किडीला उपजीविका करण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली असते। अशा परिस्थितीमध्ये आपण त्या किडीचं नियंत्रण करणं किंवा त्या किडीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याकरता जे बाजारामध्ये अळीनाशके मिळतात त्या अळीनाशकाचा फवारा आपल्या कपाशीच्या पिकाला कपाशीच्या 1-2 दिवस अगोदर किंवा 1-2 दिवस नंतर जर आपण मारला तर आपण त्या किडीचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करू शकतो। किंवा त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवण्याकरता बाजारामध्ये सापळे मिळतात, कामगंध सापळे मिळतात। लक्षात, कामगंध सापळे जर आपण कमीत कमी 1 एकरामध्ये 2 लावले तर तो जो गुलाबी बोंडअळीचा पतंग आहे तो पतंग त्या सापळ्यामध्ये अडकतो आणि अडकला, तुम्हाला सलग जर 2-3 दिवस पतंग अडकलेले दिसले तर तुम्ही समजायचं गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। आणि मगच आपण तिथून पुढे कीटकनाशकाचा फवारा म्हणजे अळीनाशकाचा फवारा मारणं गरजेचं आहे। गरज नसेल तर फवारा मारण्याची घाई करू नये। लक्षात, त्याकरता कामगंध सापळ्याचा वापर करा, निरीक्षण घ्या, त्याच्यामध्ये पतंग अडकले तर फवारा मारा। किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल माझं पीक चांगलं आहे, मला धोका पत्करायचा नाही, तर तुम्ही अमावस्येच्या आत बाहेर त्याच्यावरती स्प्रे मारला तरी चालतो। लक्षात, म्हणजे 2 किडी, रस शोषणारी किडी पांढरी माशी, गुलाबी बोंडअळी या 2 किडीचा धोका आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी साठलंय ते पाणी काढणं, वापसा परिस्थिती आपल्या शेतात निर्माण करणं। लक्षात, त्याला कुठलं वापसा निर्माण करण्याकरता कुठलं एखादं औषध किंवा असं काही नाही आहे, हे आपल्यालाच आपल्या पद्धतीने करावं लागणार आहे। फक्त अन्नद्रव्य पिकाला कमी पडतात म्हणून आपण जर पाण्याच्या माध्यमातून अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर तो एक पर्याय ठरू शकतो। लक्षात, इतक्या 2-4 गोष्टी मला कपाशी पिकाच्याबद्दल सांगायच्या होत्या। ज्या शेतकऱ्याकडे तुरीचं पीक आहे या तुरीच्या पिकाला देखील ह्या अतिरिक्त पावसामुळे धोका निर्माण झालेला आहे, तरी देखील मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो। जसं कपाशीच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला मी की रानातलं पाणी बाहेर लवकरात लवकर काढून द्या, लवकरात लवकर कपाशी पीक आपल्या तुमच्या तुरीच्या पिकामध्ये वापसा परिस्थिती निर्माण कशी होईल याकरता प्रयत्न करा। लक्षात, ही एक गोष्ट झाली। तर हे जर आपण केलं तर आपलं पीक हे अतिरिक्त पाण्यामुळे किंवा अतिरिक्त पावसामुळे वाचू शकतं। लक्षात, 2-3 गोष्टी पुढच्या आहेत। इथून पुढे आपल्या तुरीच्या पिकाचं पीक संरक्षण करणं म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या आहेत त्याच्यामध्ये शेंगा पोखरणी अळी म्हणजे घाटी अळी ज्याला म्हणतो आपण, ही प्रमुख कीड त्याच्यावरती आपल्या तुरीच्या पिकावरती 100% येते। लक्षात, तर येण्याची अवस्था कुठली आहे, साधारणपणे फुलोरा अवस्थेपासून तर शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये घाटी अळ्या किंवा इतर अळ्या ज्या आहेत ह्या आपल्या तुरीच्या पिकावरती येण्याची शक्यता आहे। त्याकरता फुलोरा अवस्थेपासून तर आपल्या शेंगा पक्व होईपर्यंत या अवस्थेमध्ये आपल्याला पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे। लक्षात, तर करायचं काय, साधारणपणे प्री फ्लॉवरिंग परिस्थितीमध्ये म्हणजे फुलोरा सुरू होत असताना आपण जे काही जैविक कीटकनाशक मिळतं, उदाहरणार्थ मी मुळे अर्का आपण घरी तयार केलेला
किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या PPMचा कॉन्सन्ट्रेशनचा उपलब्ध असलेल्या निंबोळी तेल याचा फवारा आपल्याला कधी मारायचा? प्री फ्लावरिंग, म्हणजे फ्लावरिंग सुरुवात झाली लगेच. लक्षात कशा करता मारायचा तो फवारा? कशा करता मारायचा? नाही, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या पडणार आहेत आपल्या पिकावर, कारण तिथून पुढे तुला सगळ्यात मोठा धोका कशाचा आहे? आळ्यांचा आहे. ठीक आहे. तर याकरता आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये काय मारायचं? निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल. लक्षात, ही एक गोष्ट करायची. दुसरी गोष्ट, साधारणपणे आपल्या तुरीमध्ये वादी लागल्यापासून, म्हणजे शेंगाला सुरुवात झाल्यापासून तर शेंगा पकव होईपर्यंत गरज पडतेच. तूर पिकामध्ये ही हमखास येते. तर अशा वेळेला आपलं काय करणं गरजेचं आहे? बाजारामध्ये जे काही आळेनाशके मिळतात, लार्विसाईड मिळतात, उदाहरणार्थ इमामेक्टिन बेंझोएट आहे, इमॅजिन आहे, फ्लोबेंडामाइड म्हणजे फेम आहे. तर हे जे काही चांगले आळीनाशक आहेत, या आळीनाशकाचा फवारा आपल्याला त्या अवस्थेमध्ये मारणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं त्या आळीपासून पिकाचं संरक्षण होणार आहे. लक्षात, तुम्हाला मी 2 फवारे आळी करता प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे प्री फ्लावरिंगमध्ये एक सांगितला, एक तुम्हाला पुढच्या अवस्थेमध्ये सांगितलं. 4 कार्यक्रम घेतले. कारण विनंती करून आपण हा कार्यक्रम घेतला आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आपलं सोयाबीनच्या याच्या अगोदरचे आपले 2-3 कार्यक्रम झाले होते. पण आता हा कार्यक्रम मागच्या 8-10 दिवसापासून घ्यायचा पण जे जास्त पाऊस थोडाच झाला आहे, पण जो पलीकडं वरच्या भागात जो पाऊस झाला त्याचं जे पाणी आलं ते पाणी आपल्या शेतामध्ये बऱ्याच गावात घेतलं. आता आम्ही काल 2 दिवस वडोली वाघोलीमध्ये होतो. बरेच तिथे लोक अडकले होते. ते लोक काढण्यासाठी 2 दिवस तिथंच होतो वडोली वाघोली. आपली नदी भाऊच्या संपर्कात होतो तिथून. म्हणजे अशी काही परिस्थिती झाली होती. काही लोक म्हणजे पाण्यात अडकले होते. ते म्हणजे होडीनी किंवा दोर टाकून बाहेर काढावं असतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यामुळे मी माझ्याकडे जेवढे गाव आहेत त्या प्रत्येक गावातल्या सरपंचाशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. नशिबाने आपल्या गावात जास्त पाणी पुलावून गेलंय, तरी सगळ्यात जास्त पुलाची हाईट आहे आपल्या वरच्या सगळ्या